अदानी एक उद्योजक का ऑक्टोपस. का आपण असं म्हणतोय? लक्षात घ्या, भारतामध्ये आज जी भांडवलदारी विकास चालू आहे सगळ्यांनाच माहिती आहे, तो काँग्रेसच्या काळापासूनच आहे. समाजवादी वळणाची काही आपली अर्थव्यवस्था नाही. समाजवादी वळणाची ती कधी होती असं जे म्हणतात त्यांना समाजवाद म्हणजे काही कळत नाही. पण आजच्या मध्ये आणि त्या मागच्या व्यवस्थेमध्ये एक जो महत्वाचा फरक आहे, तो महत्वाच्या फरकाचं शीर्षक सांगून मी सुरुवात करतो. तो महत्वाचा फरक असा आहे की पूर्वी कसं होत होतं की काँग्रेसच्या काळामध्ये भ्रष्टाचार होताच, परंतु सरकार किंवा प्लॅनिंग कमिशन एक धोरण ठरवायचं, एक नियोजन, एक योजना जाहीर करायचं आणि त्याच्यासाठी बरंच एक सार्वजनिक काही चर्चा प्लॅनिंग कमिशनच्या मध्ये म्हणजे नियोजन मंडळामध्ये ही व्हायची. आणि त्याच्या नंतर त्याचा परिणाम म्हणून अनेक मागण्या राज्यांच्या काय आहेत, केंद्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या काय, जनतेच्या काय, त्याचं काहीतरी तिथं थोडीशी घुसळण होऊन त्याच्यामधून एक योजना तयार व्हायची. त्याचं एक स्पष्टीकरण, ती योजना तशीच का केली याचं काहीतरी एक स्पष्टीकरण असायचं. ते त्याच्यामधून एक प्लॅन तयार व्हायचा. भ्रष्टाचार कुठं व्हायचा? त्याची अंमलबजावणी करताना कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायची, मग लायसन्सेस कोणाला द्यायची, याबद्दल यामध्ये खूप भ्रष्टाचार होत होता. आणि अंबानी सारखे जे लोक आहेत किंवा अदानी सारखे जे लोक आहेत ते पुन्हा त्या लायसन्स मिळवणे किंवा मिळवलेल्या लायसन्सचा दुरुपयोग करणे किंवा त्याच्यामध्ये काही खोटे व्यवहार करणे, याच्यामधूनच सुरुवातीचं जे त्यांचं भांडवल आहे त्यांनी त्याच्यातूनच मिळवलेलं आहे. पण ते जरी असलं तरी सुद्धा त्यावेळचा भ्रष्टाचार हा अंमलबजावणीतला भ्रष्टाचार होता. आता जो भ्रष्टाचार होतोय, आपण ज्या अदानींबद्दल आता बोलतो आणि अंबानी सुद्धा त्याच्यात आहेत, पण अदानींनी अंबानींना आता पार केलेला आहे. आता दगड आणि वीट यांच्यामध्ये फरक असतो तेवढा फरक आता त्यांच्यात निर्माण झाला आहे. अर्थात वीट मऊ असं मी म्हणणार नाहीये, गैरसमज असू नये, परंतु एक त्यांच्यात जरा तरतम झालेला आहे. कारण अदानी आता जास्त प्रिय आहेत मोदी सरकार. ते त्यांचे जसं ऑफिशियल हे असेल, टीव्ही चॅनल असतं एखाद्या मॅच प्रक्षेपण करण्यासाठी किंवा त्यांचा एक ऑफिशियल ब्रँड असतो, तसं या सरकारचा ऑफिशियल ब्रँड अदानी आहे. इथं भ्रष्टाचाराचं नवीन स्वरूप असं आहे की ज्याला आपण दलालांची भांडवलशाही किंवा दलाल केंद्रीय भांडवलशाही म्हणतो, की दलालांमार्फत चालणारी भांडवलशाही असं म्हणूया. त्याचं स्वरूप असं आहे की आता योजना आखतानाच म्हणजे पॉलिसी इटसेल्फ हे करप्शन असतं. म्हणजे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये करप्शनचा मुद्दाच येत नाही. पॉलिसी हेच एक करप्शन असतं. ती पॉलिसीच अशी ठरते की पॉलिसी अशी ठरणं हेच मुळामध्ये जनतेच्या आणि देशाच्या दृष्टीने केलेला एक भयंकर वाईट, भयंकर हानिकारक असा एक भ्रष्टाचार असतो. कारण तो फक्त पैशाचा नसतो, तर तो पैशाच्या पलीकडे जाऊन पर्यावरणावरती, सामाजिक जीवनावरती, आर्थिक जीवनावरती अत्यंत दूरगामी असे परिणाम करणारा अशा प्रकारचा तो भ्रष्टाचार असतो. म्हणून मी त्याला इंग्रजीमध्ये पॉलिसी ऍज करप्शन, धोरण हाच भ्रष्टाचार, हे नवीन स्वरूप आहे. आणि अदानी हे याचं सर्वात उत्तम उदाहरण आहे. अदानी यांचं वर्णन करायचं झालं तर देशभर यांची दुकाने, देशभर यांची दलाली, देशभर हेच ओझी आणि आम्ही वाहतो हमाली, ही सुरेश भटांच्या ज्या माझ्या नाही येत्या सुरेश भटांच्या काव्यपंक्ती आहेत त्या इथं बरोबर लागू पडतात. अशा प्रकारचं हे सगळं अदानीचं साम्राज्य आहे. 1981 मध्ये अदानी यांनी एक पॉलिमर आयात पासून त्यांनी सुरुवात केली. पॉलिमर म्हणजे ज्याचं प्लॅस्टिक वगैरे बनतं, त्याच्यातला जो हायड्रोकार्बन म्हणजे क्रूड तेलापासून त्याच्याशी रिलेटेड अशा प्रकारचा एक प्रॉडक्ट आहे. त्याच्या आयातीपासून त्यांनी सुरुवात केली. 1981 मध्ये एक किरकोळ व्यापारी असलेले हे अदानी हे 2023 पर्यंत जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत म्हणून झळकायला लागले. किती वर्षामध्ये? 19 आणि 23. भारताचं जर स्थान पाहिलं तुम्ही, भारताची अर्थव्यवस्था म्हणजे एकूण अर्थव्यवस्था नाही, भारतातलं दरडोई उत्पन्न, तर भारत हा म्हणजे 131-132 या स्थानावरती असेल, परंतु त्याच्यापेक्षा खाली असेल, परत 142 असेल. तर पण श्रीमंतांच्या यादीमध्ये भारतामधले कित्येक लोक आता डॉलर्स मधले अब्जाधीश म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. आणि गौतम अदानी तर चक्क जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत. तर
त्यांची गेल्या 3 वर्षातली, म्हणजे तुम्ही 2024 पासूनची आधीची 3 वर्ष पाहिलीत तर त्यांची कमाई 100 अब्ज डॉलर्सची होती. त्या काळात म्हणजे या 2024च्या आधीच्या 3 वर्षात ही पुस्तिका लिहिली म्हणून त्याच्यातले आकडे येते. शेअर बाजारात त्यांच्या 7 कंपन्यांच्या शेअरच्या किमती 819% वाढल्या. केवळ ते धनवंत कुबेर झाले असं नाही, तर देशातली विमानतळ 8 विमानतळ, कित्येक बंदर, वीज निर्मिती, वहन, वितरण, खाणी, इतकंच काय आता तर शहर विकास म्हणजे धारावी सारखा प्रकल्प, मोतीलाल काय एक वस्ती आहे मुंबई मधली त्याचा विकास, म्हणजे अशा ठिकाणची अनेक फॉरेस्ट मधल्या जमिनी अशा प्रकारे त्यांनी जवळजवळ देशामधल्या काही हजार म्हणजे आता लाखापर्यंत सुद्धा कदाचित ही संख्या जाईल एकर जमिनीवरती प्रत्यक्ष नावानी किंवा नियंत्रणाने कब्जा मिळवलेला आहे. इतकं इतकं प्रचंड इतकी प्रचंड वाढ जगातल्या कुठल्याही औद्योगिक घराण्याने आतापर्यंत केलेली नाही, लक्षात घ्या. आणि 2014 पासून देशामध्ये केवळ भाजपा संघ मोदी यांचं राज्य तयार झालं नसून संपूर्ण भारत म्हणजेच अदानींचं साम्राज्य होईल की काय इतक्या प्रमाणामध्ये हा विस्तार होतो आहे. आता त्यांच्यासाठी देशातल्या सर्व संस्था, म्हणजे ती शेअर बाजाराची संस्था असेल, त्याच्यावरचं नियंत्रण करणारी संस्था असेल, सेबी सारखी संस्था असेल, पर्यावरण परवाने देणाऱ्या सगळ्या संस्था असतील, अनेक न्यायालयांचे निर्णय असतील, हे कुठलीही संस्था ही अदानींच्या म्हणजे वीज मंडळ असतील, वीज नियामक मंडळ असेल, कुठलीही नियामक मंडळ जी आहेत ते कोणतंही नियामक मंडळ कुठेही कधीही अदानींच्या विरोधामध्ये निर्णय देत नाही, निर्णय देऊ शकत नाही, अशी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. संसदेमध्ये त्यांच्या विषयीची चर्चा त्यांचं नाव घेऊन केली जाऊ शकत नाही. संपूर्ण भाजपा, मोदी, अमित शहा आणि त्यांचे स्पीकर्स ओम म्हणणारे बिर्ला हे द्वेषाने तुमच्या अंगावर धावून येतात, हे आपण 2024-25 मध्ये देशामध्ये पाहिलेलं आहे. इतकंच नाही तर एक अजून उदाहरण आपल्याला सांगतो ज्याच्याबद्दल आता अमेरिकेमध्ये खटला चालू आहे. त्या खटल्याबद्दलची थोडीशी माहिती मला वाटतं सांगणं थोडस आवश्यक आहे. तर ती माहिती अशी म्हणजे काय त्यांचं ते ऑक्टोपस का आपण त्यांना म्हणतोय हे लक्षात घ्या. अदानी यांनी वीज निर्मिती, वीज वहन म्हणजे ट्रान्समिशन आणि वीज वितरण म्हणजे प्रत्यक्ष त्याची ग्राहकांपर्यंत विक्री, 3 आता स्टेजेस समजल्या जातात सगळ्या वीज व्यवस्थेमध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी वीज निर्मिती असेल, वीज वहन असेल आणि वितरण असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या काढलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी ते वेगवेगळ्या, आता ते तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रीय पातळीवरती त्याचप्रमाणे राज्य पातळीवरती दोन्ही पातळीवरती वीज निर्मिती वहन वितरण याच्यामध्ये कंपन्या सरकारी काम करतात. मुख्यतः सरकारी, सगळ्या सरकारी असले काही बऱ्याचशा सरकारी, मुख्य एक क्षेत्र अजूनही सरकारच्या हातात आहे, कारण बाकीच्यांना ते परवडू शकत नाही. ग्रामीण भागात वीज विकणं हे खासगी कंपनीला शक्य नाही, कारण त्याला प्रचंड खर्च आहे, नफाचा दर अत्यंत कमी किंवा नाहीये. असो, तर शहरातली सगळी वीज वितरणाची केंद्र वीज निर्मितीचे त्यांना वाटलेल्या दराने त्याची कंत्राट सगळी त्यांनी मिळवलेली आहेत. हे करताना साहजिकच त्यांनी तिथले जे अधिकारी आहेत, म्हणजे अधिकारी याचा अर्थ फक्त निर्णय घेणारे अशा अर्थाने अधिकारी शब्द वापरतो, त्याच्यामध्ये नेते आहेत, मंत्री आहेत, तिथले मुख्यमंत्री आहेत, किंवा अर्थातच भाजपाचे संघ परिवारातले मोठे सगळे मंडळी त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्यांना त्यांनी भरपूर पैसे म्हणजे हजारो कोटी रुपयाची लाच ही दिलेली आहे. असा अंदाज आहे की काही त्याचा अंदाज केला किती 100 कोटी रुपयाची लाच प्रत्यक्ष तुम्हाला अशी पॉइंट आउट करता येते. तर या कंपन्यांच्या मध्ये म्हणजे हे सगळे प्रकल्प जे ते चालवत आहेत किंवा त्यांनी उभे केलेले आहेत करतायत, त्याच्यामध्ये त्यांनी अदानींनी अमेरिकेतल्या काही कंपन्यांची गुंतवणुकी घेतली. आता अमेरिकेतल्या कंपन्यांची त्यांनी गुंतवणूक घेतली याच्यामध्ये फार एक्स्ट्रॉर्डिनरी काही नाही, अनेक परदेशी कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात तशी त्यांनी केली. तर ही गुंतवणूक त्यांनी केल्यानंतर आता अमेरिकेमध्ये एक नियम असा आहे की त्यांना तिथे एक सर्टिफिकेट द्यायला लागतं. ते सर्टिफिकेट असं की अमेरिकन कंपनीची गुंतवणूक होत असेल कुठे, तर त्यांना एक सर्टिफिकेट द्यायला लागतं की ही जी गुंतवणूक जिथं होती आहे त्या ठिकाणी कुठलेही बेकायदेशीररित्या किंवा भ्रष्टाचारी मार्गाने
इथे कुठेही कंत्राट केली गेलेली नाहीत किंवा मिळवली गेलेली नाहीत, किंवा थोडक्यात या व्यवहारामध्ये कुठेही बेकायदेशीर व्यवहार झालेला नाही. आणि सर्व काही कायदेशीर मार्गाने स्थानिक पातळीवरती आणि स्वच्छ पारदर्शक पद्धतीने झाला. पारदर्शकतेचा एक सर्टिफिकेट ज्याला म्हणतो डिक्लेरेशन ते नाव. अदानीने त्यांना काय खऱ्या खोट्याचा काही संबंधच नाही त्यांच्या बाबतीत, त्यांनी देऊन टाकलं ते. आता अमेरिकेमधले सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन, म्हणजे आपल्या इथं सेबी जसं आहे तसं अमेरिकेमधलं जे त्यांचं कमिशन आहे, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड, शेअर बाजाराचे व्यवहाराचं नियमन करणारे वगैरे, तर त्यांच्याकडून याच्याबद्दल आक्षेप घेतला गेला. कारण त्यांच्या पाहणीमध्ये, त्यांच्या तपासणीमध्ये त्यांना असं आढळून आलं की अदानी यांनी इथल्या ही जी वीज वितरण मंडळ आहेत किंवा वीज निर्मिती राज्य सरकाराची मंडळ आहेत, अगदी केंद्रातली सुद्धा आहेत, एनटीपीसी वगैरे जे आहेत, नॅशनल थर्मल पॉवर वगैरे, अशा काही केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या सरकारी संस्थांमधल्या अधिकाऱ्यांना शेकडो कोटी रुपयाची लाच दिली गेलेली आहे आणि ती देऊन ही कंत्राट मिळवली गेलेली आहेत. हे इन्व्हेस्टिगेशन त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्यांना त्याच्यामध्ये विश्वसनीय असा पुरावा आढळला. लक्षात घ्या, कोणाला आढळला? अमेरिकन इन्व्हेस्टिगेटर जे होते त्यांना आढळला. त्यांनी त्याच्या आधारे अशा प्रकारे खोटं डिक्लेरेशन या अदानी आणि सागर अदानी त्यांचे पुतणे यांनी केलं, त्यात गौतम अदानी पण स्वतः आहेत, याच्याबद्दल त्यांनी न्यूयॉर्कच्या तिथल्या सर्किट कोर्टामध्ये एक खटला, क्रिमिनल सूट त्यांनी फाईल केला आणि त्याच्यामध्ये यांना आरोपी केलेला आहे की तुम्ही खोटं सर्टिफिकेट, खोटं निवेदन देऊन अमेरिकन कंपन्यांची गुंतवणूक मिळवलेली आहे, ही अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक आहे. आता हा चार्ज जो आहे हा क्रिमिनल आहे, फौजदारी आहे. तर त्याच आणि त्याच्यासाठी त्यांच्यावरती समन्स बजावण्याची गरज आहे. आणि त्यांचं म्हणणं त्यांना मांडायची तिथं कोर्टमध्ये तर हजर राहावं लागणार कोर्टामध्ये, आणि ती फौजदारी केस आहे. आता ही फौजदारी केस त्यांच्यावरती झाल्यानंतर त्यांचं समन्स बजवायचं, तर हे भारताचे नागरिक आहेत. त्यांचा विनोद अदानी वगैरे सगळे परदेशस्थ, म्हणजे केमन आयलंड वगैरे इथले नागरिक आहेत, कारण त्यांना ते ब्लॅक मनी जो त्यांचा राऊंड ऑफ करायचा, राऊंड ट्रिप करायचा असतो, त्याच्यासाठी नागरिकत्व ते भारताचं ठेवत नाही. गौतम अदानींचा आहे, हे अजून तरी आहे, तर याच्या पुढे कुठे पळून जातील माहित नाही. तर त्यांच्यावरती समन्स बजावण्याची पद्धती काय, तर त्यांनी भारत सरकारला ते समन्स दिलं की तुम्ही हे बजवा, कारण ही प्रॉपर प्रोसिजर आहे की तुमच्या देशाचे नागरिक आहेत, आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ते समन्स बजावा. भारत सरकारने त्याच्या वेळेला 2 वेळेला भारत सरकारने त्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक मुद्दे काढले की जे काही फारसे टिकण्यासारखे नव्हते, पूर्णपणे तांत्रिक काहीतरी वेळ काढायची म्हणून त्यांनी काढले. आता तिसऱ्या वेळेला त्या एसईसीने ठरवलेलं आहे, म्हणजे तिथल्या त्या सिक्युरिटी एक्सचेंज कमिशनने, की आता त्यांच्यावरती डायरेक्ट समन्स बजवायचं. आता हे जर समन्स त्यांच्यावरती बजावलं गेलं तर त्यांना त्याच्यात अपियर व्हावं लागेल, तर त्यांनी त्याच्यासाठी वकील देतील, त्यांच्याकडे वकिलांचे काय अमेरिकेतले वकील विकत घेऊ शकतील, मोठे हाऊसेस विकत घेऊ शकतील, एवढा त्यांच्याकडे पैसा आहे, ते वापरतील. परंतु इथं मुद्दा असा तयार होतो, 2 अतिशय मोठे सॉव्हरेनिटीचे प्रश्न त्याच्यातून तयार होतात. म्हणजे पहिला मुद्दा जो आपल्याशी संबंधित आहे तो पहिल्यांदा बोलतो आणि नंतर त्याचे व्यापक आंतरराष्ट्रीय कायद्याचे पण प्रश्न याच्यात निर्माण होणार आहेत. पहिला आपल्या दृष्टीने प्रश्न असा की भारतामधली कंपनी, जे सगळे वीज वितरण कंपन्या, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो, तो सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आहे, हे उघडकीला येऊन सुद्धा भारतातल्या सरकारने, केंद्र किंवा ती राज्य, म्हणजे तेलंगणा आहे त्याच्यामध्ये गुजरात आहे, म्हणजे राज्यात मला त्याची यादी लक्षात नाही, पण तेलंगणा, आंध्र प्रदेश नक्की आणि बिहार पण आहे त्याच्यामध्ये. तर या राज्यांच्या राज्य सरकारांनी किंवा केंद्राचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्याबद्दल सरकारने एकही चौकशीचं पाऊल उचललेलं नाही. आता का उचललं नाही याचं कारण, जर उचललं तर हा भ्रष्टाचार झाला हे मान्य करावं किंवा मान्य केलं असा त्याचा अर्थ. म्हणजे अदानी यांना वाचवण्यासाठी, आता अदानी हे भारताचे नागरिक आहेत, आता भारताच्या नागरिकाला वाचवणे भारत सरकारची जबाबदारी आहे का, भ्रष्टाचारपासून जनतेचं संरक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी, आता इथं प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे एका उद्योगपतीला एका आंतरराष्ट्रीय खटल्यातून वाचवण्यासाठी भारतामध्ये शेकडो कोटीचा भ्रष्टाचार जर झालेला असेल, तरी त्याच्याकडे मोदी सरकार म्हणजे उघड झालेला असेल, तरी सुद्धा त्याच्याकडे पूर्ण कानाडोळा केला जातोय. याला उद्योजक म्हणत नाहीत, ही ऑक्टोबस आहे. एवढं असून त्याची चर्चा सुद्धा भारतामध्ये होऊ शकत नाही, इतकं काही संसदेमध्ये सुद्धा होऊ शकत नाही. आणि उद्या जर
अमेरिकन कोर्टाने समन्स बजावलं त्यांच्यावरती, तर आता इथं प्रश्न निर्माण होणार आहे भारताच्या सॉव्हरेनिटीचा, सार्वभौमत्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण सार्वभौमत्व भारताचं भेदून अमेरिकेची कोर्ट जर इथं येऊ लागली तर पुन्हा एक वेगळा नवीन प्रश्न तयार होऊ शकतो. कारण उद्या अमेरिकेतली कोर्ट त्यांना गैरसोयीच्या वाटणाऱ्या एखाद्या राजकीय व्यक्ती किंवा डाव्या विचाराच्या माणसाच्या अंगावर पण येऊ शकते. एक भयंकर मोठा पेच या भ्रष्ट आणि अत्यंत ऑक्टोपस सारख्या दिसणाऱ्या या अदानींच्या व्यवहारामुळे हा निर्माण झालेला आहे. म्हणजे अदानींना आता अदानीबद्दल काय भूमिका घ्यायची, भारत सरकारने तर घेतलेली आहे स्पष्ट. हे अदानींचे उद्योग आहेत. आता अदानी हे व्यवहार कसे करतात त्याच्या मी खूप खोलामध्ये जात नाही, परंतु एवढंच सांगतो की अदानींच्या कंपनीमध्ये, हे अदानी म्हणजे एक अदानी उद्योगपती नाहीये, हे कृपा करून हा भ्रम डोक्यात काढून टाका. म्हणजे जसे टाटा एक उद्योग समूह आहे, बिर्ला एक उद्योग समूह आहे, हे असे पूर्वी डालमिया होते, किर्लोस्कर होते, हे असे उद्योग समूह नाहीये. हा हे एक कॉन्डुइट आहे. कॉन्डुइट म्हणजे काय, एक पाईपलाईन आहे, एक रचना आहे, एक काय म्हणूया आपण कारस्थानाने बनवलेले पाईपलाईन आहे काळ्या पैशाची. भारतामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो काळा कर चुकवलेला पैसा भारतीयांचा हा परदेशामध्ये पाठवला जातो, त्या ते पाठवण्याची एक पाईपलाईन म्हणून अदानींनी काम केलेलं आहे. आणि त्याच्यामधून त्यांच्याकडे म्हणजे ते ज्या कंपन्यांचे नियंत्रक आहेत अशा कंपन्या त्यांनी मॉरिशस मध्ये, केमन आयलंड मध्ये, पनामामध्ये स्थापन केलेल्या आहेत. तिथं प्रचंड पैसा जमा झालेला आहे आणि तिथून ते भारतातल्या त्यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांच्याकडे अशा प्रकारे जमा झालेला पैसा त्यांचा स्वतःचा फक्त नसतो, असू शकत नाही. तो पैसा हा भाजप किंवा त्यांच्याशी संबंधित किंवा अजून कोणी यांचा वेगवेगळ्या प्रकारचा काळा पैसा, भ्रष्टाचाराचा पैसा साठवण्याचं ते केंद्र आहे आणि तिथून तो पैसा रूट होतो आहे. आणि म्हणून आणि मग शेअरच्या किमती कशा मॅन्युप्युलेट होतात हा एक खूप मोठा बोलण्याचा आणि तो समजून घेण्याचा जरा थोडासा तांत्रिक विषय आहे. मी त्याच्यामध्ये जाणार नाही कारण ते सांगायला आणि समजावून सांगायला 1-1.5-2 तासाचा वेळ लागेल. तेव्हा हे सगळं मॅन्युप्युलेटिव्ह जे आहे आणि हे असं ते भारतातल्या शेअर होल्डर्सकडे, लक्षात घ्या मी सांगतो ते, अदानींचे च्या सर्व कंपन्यांमध्ये त्यांचे 71 ते 72% शेअर्स त्यांच्या अदानी ट्रस्ट ज्याला म्हणतात, असे कंपनीचे म्हणतो, त्यांच्या मालकीचे आहेत. आणि त्यांची जी हेड ऑफिसेस आहेत ती भारतात नाही, ती भारताच्या बाहेर आहेत. आणि हे म्हणजे अदानींच्या फॅमिलीमध्ये ते शेअर्सची मालकी जवळजवळ 71, 72, 74% उरलेले जे 26% आहेत त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शेअर मार्केटमध्ये जे खरोखरीचे शेअर होल्डर तुमच्या माझ्यासारखे कोणतरी शेअर खरेदी करतात, विकतात, अशांची संख्या 2-3% पेक्षा जास्त नाही. मग जे परत 20-22-23% राहतात ते अदानींच्याच अशा पद्धतीने मी मगाशी सांगितलं तसे कंट्रोल खाली असलेल्या अशा परदेशस्थ कंपन्यांच्या मार्फत हे पैसे येतात. म्हणजे होल अदानी ग्रुप हा एक क्लोजली हेल्ड ज्याला म्हणतो अशा प्रकारचं एक काळा पैसा गुंतवण्याचं एक साधन मात्र आहे. आणि म्हणूनच त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय संरक्षण आहे. आणि राजकीय संरक्षण असल्यामुळेच ते असे पैसे कॉन्डुइट मध्ये टाकू शकतात, आणू शकतात. आणि हे एक पाईपलाईन झालेली आहे भ्रष्टाचाराच्या पैशाची. आणि त्याला मोदी, भाजपा, संघ परिवार यांचं पूर्ण म्हणजे 100% ने 200% संरक्षण आहे. कारण तो फक्त अदानींनाच दिलेलं संरक्षण नाही, या सगळ्या भ्रष्टाचाराच्या पाईपलाईनचं ते संरक्षण नाही. किल्ला येतोय, त्या किल्ल्यामध्ये फक्त अदानींची संपत्ती नाही म्हणजे त्याचे, कारण ते टॅक्स हेवन ज्याला म्हणतात, ते परदेशामध्ये जे अशा देशांनी मॉरिशस काही नावं सांगितली तिथं त्याची कुठली तपासणी, ते इतकी गुप्तता असते तिथं. ठरवलं तर भारत सरकार काही करू शकतं, पण फक्त सरकारच करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. तर अशी त्यांची सगळी कार्यपद्धती आणि त्यांना मिळालेली बहुतेक कॉन्ट्रॅक्ट्स ही अशा प्रकारच्या, म्हणजे आता धारावी, आता महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी किती जमीन ही काय पद्धतीने घेतलेली आहे. तुम्ही अदानींचा धारावी पुनर्विकास प्रकल्प बघा, 296 एकर त्याचं मुख्य क्षेत्र आहे. इतर पुनर्वसनासाठी इतर जमीन जी आहे ती जमीन त्यांनी मागितली, ती त्यांना पुनर्वसनासाठी आता द्यायची काय ती, तर ती त्यांना दिली. ती किती, तर त्यांना 140 एकर पुनर्वसनासाठी मग कुठेतरी तुम्हाला पुनर्वसन म्हणजे त्यांना तात्पुरतं कुठेतरी हे करावं लागेल, स्टोर द्यावं लागेल. त्याच्याशिवाय सॉल्ट लँड 256 एकर, आकाश मालवण इथे 140 एकर, अशा
शेकडो एकर जमिनी मुंबईमधल्या, आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्यांच्याकडे 2,866 एकर जमीन 2022 मध्ये दिलेली. तो विमानतळ अर्थातच त्यांच्याकडे. महाराष्ट्रामधले पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट, म्हणजे धरणातलं पाणी इलेक्ट्रिक मोटारनी वरती चढवायचं आणि नंतर ते रात्री खाली आणून त्याच्यामधून वीज निर्मिती करायची, असा एक पंप स्टोरेज प्रकल्प असतो. त्या पंप स्टोरेज साठी त्यांच्याकडे अशी शेकडो एकर जमीन विशेषतः कोल्हापूर, सातारा, डोंगरी भागात दिलेली आहे. आणि तिथल्या लोकांच्या पाण्याचे आणि एकंदर धरणातल्या पाण्याचे खूप सिरियस प्रश्न त्याच्यातून तयार होणार आहे. महाराष्ट्रामधून त्यांना आता त्याच्याबद्दल आपण एक पूर्वी बोललेलो होतो, 6,600 मेगावॅटचा सोलर आणि थर्मलचा एक संयुक्त प्रकल्प दिला. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांना म्हणजे सुपर प्रॉफिट त्यांना होईल अशा चुकीच्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्याचं कंत्राट त्यांना 2023 मध्ये दिलं. मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी मुंबईमध्ये जमीन दिली. 6 लाख गुंतवणुकीचे एमओयू आता 2026 मध्ये काहीतरी जाहीर झाले. त्याच्यात अदानींचा काय रोल आहे अजून कळलेला नाहीये. तर एनिवे अशा प्रकारे किती व्याधी लांबवता येईल देशात, तर मी अजून बोलत नाही, महाराष्ट्रातलं सांगितलं. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर सुद्धा बसवण्याची ज्या पद्धतीने ती सक्ती केली जाते, तर त्याचं सक्ती म्हणायला ती सक्ती नाहीये, प्रत्यक्षामध्ये सक्ती केली जाते. आणि त्याच्यामधून संपूर्ण वीज बिल यंत्रणा, विजेचं वितरणाची यंत्रणा ही ताब्यात घ्यायची आणि संपूर्ण वीज क्षेत्रच आपल्या मुठ्ठीमध्ये करणं जे आपण ज्याला म्हणतो, असं करायचं. एक सेकंड फक्त थांबा, एक सेकंड जस्ट. तर अशा प्रकारे हे हे अदानींचं एक जे साम्राज्य आहे, हे साम्राज्य आता एका ऑक्टोपस सारखं सगळीकडं सर्वव्यापी असं झालेलं आहे. आणि ऑक्टोपस हा प्राणी आपण पाहिला असेल की ज्याला या पोस्टर मध्ये पण दाखवलेलं आहे, त्याच्या किती टेंटॅकल्स, ज्याला किती त्याचे हात म्हणा काय म्हणायचं त्याला माहिती नाही, तो त्याच्या ओढून शोषून घेऊ शकतो, त्यांना रिचवू शकतो. त्याचं डोकं कुठे, हात कुठे, पाय कुठे, असं तुम्ही वेगळं काहीच काढू शकत नाही. सगळी एक व्यवस्था म्हणूनच ते काम करत असतं. अशा प्रकारचे हे त्याचं करायचं काय सगळं आहे. पण मला असं वाटतं की याच्याबद्दल ज्याप्रमाणे एनरॉनचा प्रकल्प आला, तो एक छोटा होता. याच्यापर्यंत एनरॉन म्हणजे मच्छर सुद्धा नाही ज्याला म्हणजे, इतके छोटे सगळे. पण तो किती भ्रष्ट होता हे नंतर कळलं. ही जी अदानींच्या बद्दलची जी त्यांचं सत्य स्वरूप सांगणारी जी आपली भूमिका आहे ती चालवली पाहिजे. आणि प्रसंगी वेळ पडलं तर अदानींच्या विरोधात आपल्याला मोर्चे काढावे लागतील, ते मंत्रालयापर्यंत न्यावे लागतील, ते न्याय संस्थांना जागा करावं लागेल. हा एक काम अतिशय, ते त्यासाठी तिथले तिथले जे ग्राहक आहेत त्यांना बरोबर घ्यावं लागेल. आता वीज स्मार्ट मीटर साठी आपण करतो सर तशा पद्धतीनं. तर तिथलेच आता बंदर असेल, तिथले जे अफेक्टेड लोक आहेत, धारावी असेल, तिथले जे अफेक्टेड लोक आहेत, केवळ ते कोणी केवळ अदानी आहे म्हणून विरोध करायला येतील असं नाही, त्यांचं नेमकं नुकसान काय होते या अर्थाने सुद्धा त्यांना आपण त्या मुद्द्यांवरती संघटित करणं आणि त्यांचं प्रवक्तेपण करणं ही भूमिका पक्षाला ही जाणीवपूर्वक घ्यावी लागेल. जी एनरॉनच्या वेळात आपण घेतली तशाच प्रकारची भूमिका पण खूपच ते हजारपट त्याच्यापेक्षा राक्षसी असल्यामुळे आणि सरकार एखाद्या किल्ल्यापेक्षाही भक्कम पद्धतीने त्यांच्या मागे उभं असल्यामुळं लढाई अवघड आहे, परंतु ती आपल्याला लढावी लागणार आणि आपण लढून यशस्वी होऊ अशी मला खात्री वाटते.